नमस्कार. आपण पाहत आहात गुन्हेगारी विश्व. एका रात्रीचं शांत वातावरण, एक फोन कॉल. त्या दोघांनी एकत्र नूडल्स खाल्लं, गोडसर आईस्क्रीम शेअर केली. ते अगदी सामान्य जोडप्यासारखे दिसत होते, पण त्या रात्रीचा शेवट मात्र सामान्य नव्हता. पहाटे सूर्य उगवला आणि काही तासात एका स्त्रीचा अर्धवट जळालेला मृतदेह. विशाखापट्टणममध्ये घडलेली ही घटना आहे विश्वासघाताची, थंड डोक्याने केलेल्या खुनाची आणि अशा गुन्ह्यांची जे प्रेमाच्या मुखवट्या आड लपलेले असतात. 2 मे 2025 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये हिमिली पोलीस स्टेशनच्या हद्दीत थगर पुलासवा विजयनगरम रोडवर एक अर्धवट जळालेलं स्त्रीचं शव सापडलं. एक शेळीपालक शव पाहून थरकला. त्याने स्थानिकांना आणि नंतर पोलिसांना माहिती दिली. चेहरा इतका विद्रूप की ओळख पटवणं शक्यच नव्हतं. अंगावर गुलाबी टॉप आणि उंच हिल्स. फॉरेन्सिक टीमने फोटो काढून पोलीस ठाण्यांना पाठवले. बेपत्ता तक्रारींबाबत चौकशी करण्यात आली. तपासासाठी वेपगुंटा चौकीवरून पथक रवाना झालं. पोलिसांनी कॉल डिटेल्सची चौकशी केली आणि काही तासातच त्या मृत स्त्रीची ओळख पटली. ती होती व्यंकट लक्ष्मी. ती मधुरवाडा येथील मलिका ओलाशा परिसरातील रहिवाशी असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी परिसरात लावलेले CCTV कॅमेरे पाहिले. तेव्हा मृत व्यक्ती एका दिवसापूर्वीच एका पुरुषासोबत येथे आल्याचे दिसून आलं. पोलिसांनी त्या तरुणीचा मोबाईल डेटा आणि कॉल रेकॉर्ड्स तपासायला सुरुवात केली. तेव्हा एक नाव सतत समोर आलं, क्रांती कुमार. तिला शेवटचं ज्यानं भेट दिली तो व्यंकटलक्ष्मीचा पती 10 वर्षापूर्वी मरण पावला होता. ती मधुरावाडामध्ये आपल्या 2 मुलांसोबत राहत होती. क्रांती कुमार हा ओडिशाच्या रायगड जिल्ह्यातील रहिवाशी. त्याने पहिली पत्नी असतानाही दुसरं लग्न केलं होतं आणि दुसऱ्या पत्नीला थगर पुलासवा येथे राहायला आणलं. व्यंकटलक्ष्मी त्याच्या दुसऱ्या पत्नीची शेजारी होती. तिथूनच त्यांच्या मैत्रीतून प्रेम फुललं. जेव्हा दुसऱ्या पत्नीला या परस्त्री प्रेमाबद्दल समजलं तेव्हा ती क्रांतीसोबत भांडली. क्रांतीने तिला दुसऱ्या ब्लॉकमध्ये शिफ्ट केलं. इतकंच नाही तर त्याच्या पहिल्या पत्नीलाही हे माहीत होतं. आता क्रांतीवर दोन्ही पत्नींचा दबाव होता आणि व्यंकटलक्ष्मी त्याच्यासाठी संकट बनत चालली होती. 1 मे रात्री 8 वाजता क्रांतिकुमारने व्यंकटलक्ष्मीला फोन केला. फिरायला जाऊया म्हणाला. दोघं बाहेर पडले. त्यांनी नूडल्स आणि आईस्क्रीम खाल्ली, कॉफी घेतली. काही वेळानंतर त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि मग क्रांती तिला घेऊन गेला त्या फॉर्च्यून लेआउटमधील निर्जन ठिकाणी. त्या क्षणी त्याने पाहिले व्यंकटलक्ष्मी बेसावध होती. त्याने जवळ ठेवलेली धारधार वस्तू घेतली आणि गळा चिरून तिची हत्या केली. त्या मृतदेहावरून तिचे दागिने काढून घेतले, चेहऱ्यावर पेट्रोल टाकलं आणि पेटवून दिलं. पोलिसांनी घटनास्थळाजवळच्या CCTV फुटेज तपासले आणि त्यात दिसला क्रांतिकुमार तिच्यासोबत. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने अखेर सगळं कबूल केलं. प्रेम हे शुद्ध असेल तर त्यात समर्पण असतं, पण जेव्हा ते स्वार्थी फसवणूक करणाऱ्यांचं असतं तेव्हा ते प्रेम नसून मृत्यूच्या दिशेने एक प्रवास ठरतो. क्रांतिकुमार आणि व्यंकटलक्ष्मी यांची ही कथा आज एक मृतदेह आणि तुरुंगामागे गेलेला प्रियकर सोडून काहीच उरलेली नाही. तुमच्या मते क्रांतिकुमारला शिक्षा किती मिळायला हवी आणि तुम्हाला वाटतं का की प्रेमाच्या आड धोका इतका भयंकर असू शकतो? तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच खऱ्या पण हादरवणाऱ्या थरारक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.